पण खरी पद्धत अशी आहे की तो तुम्ही टोपामध्ये पहिलं पाणी ओतायचं, जे काय आपण 1 कप 2 कप जे काही आपलं जे प्रमाण आहे ते. त्याच्यानंतर आलं कुटायचं. बरं, आलं किसायचं नसतं. घरी पदार्थ करता तो हॉटेलच्या चवीसारखं, इव्हन रेसिपीचं हे पण तसेच असतात. हॉटेलच्या चवीचं हे याचं सिक्रेट रेसिपी अशी अशी. आणि बाहेर जेव्हा जातात तेव्हा लोक म्हणतात घरगुती काही मिळेल का किंवा ते शोधत फिरतात ती हॉटेल. नून चहा हा त्यांचा जसाच, म्हणजे आपण म्हणतो ना की पाणी म्हणजे घेतो 1-2 कप पाण्यामध्ये, तो आधी उकळला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण सेम मसाले टाकले जातात, जसं दालचिनी, फक्त आलं नाही टाकत, अद्रक नाही टाकत. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि वाफाळता नसला तरी आम्ही आता चहा पितोय. वाफाळता म्हणजे त्याची वाफ जिरली आहे आता, कारण आम्ही आधी बाकीच्याच गप्पा मारत बसलो. आणि आज आम्ही करतोय चाय पे चर्चा. आणि खऱ्या अर्थाने ती चाय पे चर्चाच होणार आहे, कारण आजच्या आपल्या पॉडकास्टचा टॉपिक जो आहे तो चहा असा आहे. आणि त्या संदर्भात आपल्याकडे गप्पा मारायला आलेल्या आहेत नीता वालावलकर. मी आता ॲक्च्युली आम्ही नेहमी असं म्हणतो, मॅडम आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. एवढी मोठी ओळ म्हणण्यापेक्षा चला चहा घेऊया. ही पहिला प्रश्न आज विचारेल. बोल, सुरुवात. नमस्कार आधी, कारण तुम्ही मला चहासाठी बोलवलं. हो, अरे तो महत्वाचा भाग राहिलाच, कारण चहासाठी बोलवणं म्हणजे एक आपल्यामध्ये अजूनही ती पद्धत आहे. चहाला बोलवणं, चहाला या म्हणतात तसं. तुमच्या मते परफेक्ट करण्याची परफेक्ट पद्धत आपल्याकडे ज्या काही म्हणजे सकाळपासून जी सुरुवात होते, बेसिकली बायकांची धावपळ जी सुरुवात होते ते पहाटे 4ला 5ला उठतात ज्या घरातल्या स्त्रिया. तो पहिला चहा घेतात, त्याच्यानंतर बाकीच्या कामाला लागतात, कारण जोपर्यंत त्यांना त्या फ्रेश होत नाही, आपण म्हणू ना एकंदरीत, किंवा तरतरी येत नाही किंवा काम करण्याची ऊर्जा मिळत नाही. आणि ऍक्च्युली सांगू, ती जी वेळ आहे ना, ती वेळ म्हणजे चहासाठी अल्टिमेट अशी म्हटली जाणारी वेळ. म्हणजे मला तरी असं वाटतं की पहाटेच्या वेळेला घेतलेला चहा आहे ना, त्याची सर दुसऱ्या कशाला नाही. बाहेर मस्त पाऊस हवा, वातावरणात गारवा हवा, सकाळी सकाळी आलं कुटून छानपैकी चहा जो परफेक्ट बरोबर आपल्याला हवा तसा बनवून घ्यावा. आणि एकच कप हे करून पहाटेच्या वेळेला शांत वातावरणामध्ये आरामात बसून कमीत कमी 10-15 मिनिटं स्वतःसाठी द्यावा. स्वतःसाठी म्हणजे ऍक्च्युअली त्यांची पण, तुम्ही दिवसभर कितीही चहा प्या, पण त्या चहाची सर बाकीच्या कुठल्याच वेळांना येत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून तर म्हणतात ना की ते त्यांचं एनर्जी ड्रिंक आहे, आपण असंच म्हणू. म्हणजे आपल्याकडे स्त्रिया, आपल्या ज्या घरातल्या बायका आणि आपल्याकडे वयस्कर, त्यांनाही सकाळचा चहा लागतो. मग त्यांची फार इच्छा असते की आपल्या आयदर बायकोने किंवा सुनेने चहाचा कप द्या, बाकी त्यांचं डिमांड काही नसतं. तेवढा मिळाला तर खूपदा घरांमध्ये पुरुष पण चहा करतात. हो, खूपदा घरात, किंवा खूप घरांमध्ये म्हणजे घरात वर्षानुवर्ष तीच सवय असते की पुरुषांनी चहा करायचा, भलेही तो बाकीच्या कामांमध्ये मदत करेल न करेल, स्वयंपाकघरात जाईल न जाईल, पण पहिला चहा किंवा प्रत्येक वेळचा चहा रादर बरोबर ते घरातले बाबा लोक, नवरा वगैरे हे करत. बरोबर. काही काही ठिकाणी अगदी बायका, म्हणजे इव्हन मी सुद्धा कधीतरी असं चहा म्हणजे अंथरुणात उठल्यावर अशी बसून राहते, अपेक्षा अशी असते चला आज आपल्याला आयता चहा मिळेल. पण त्याच्यासारखा आनंद नाही ना. ऍक्च्युअल कसं असतं, बायकांना म्हणजे स्त्रियांना आयता चहा मिळणं हे फार मोठं भाग्य आहे. कारण त्यांची अपेक्षा असते, कारण त्याही सतत धावत असतात, तर त्यामुळे त्यांनाही वाटतं की कोणीतरी आपल्याला चहा द्यावं, कारण त्या इतरांना चौकत. आणि तो चहा म्हणजे बसून, म्हणजे म्हणतात ना की 5 मिनिटं चहा बसून पिणं, त्याच्यात जे त्यांना समाधान असतं. खरंय. बाकी नाही, कशातच नाहीये. इव्हन आता सांगू, माझ्या बाबतीत पण होतं ना की मी जे काही सकाळी उठते आणि जे काही धावपळ होते, सगळे डबे आणि सगळं आवरणं वगैरे, पण नंतर मी चहा प्यायला बसते. पण तेव्हा सांगते मी, आता मी चहा प्यायला बसते, मला मध्ये उठवायचं, डू नॉट डिस्टर्ब. कारण ती एकच गोष्ट मला असं असते की मला कोणी तर ते डिस्टर्ब नाही करायचं असं. बाकी चालतं, बाकी मग एरवी तुम्ही मला जेवणाचे 10 वेळा उठवा, मी 10 वेळा उठेन जेवताना वगैरे, पण मग चहाला बसले ना की आता नाही उठणं, म्हणून मी सगळं आवरून बसते. म्हणजे ॲटलिस्ट तो म्हणजे तो प्रत्येक सीचं कसं, तो आता ती वेळ माझी आहे. एक्झॅक्टली. सकाळचा जो चहा केला जातो नॉर्मल, एरवी पण मग चहा करण्याची जी काही पद्धत आहे ती बऱ्याच घरात वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. पण खरी पद्धत अशी आहे की तो तुम्ही टोपामध्ये पहिलं पाणी ओतायचं, जे काय आपण 1 कप 2 कप जे काही आपलं जे प्रमाण आहे ते. त्याच्यानंतर आलं कुटायचं. बरं, आलं किसायचं नसतं, त्याने कसं होते, कडवटपणा येतो.
हो. ऍक्च्युअली म्हणजे जास्ती थोडं उकळणी याच्यामध्ये फरक आहे हा. क्रियांमध्ये आलं बारीक होतं, याच्यामध्ये जे दाब पडून हे होतं ते मे बी किसून ते फारच बारीक होतं ना, फाईन फारच होतं ते. पण हे आहे की ते कुटायचं, त्याच्यानंतर वेलची ती कुटायची आणि वाटलंच तर मसालामध्ये म्हणजे लवंग, काळी मिरी जर ऍड करायची असेल तर ती कुटायची आणि ती टाकायची असते आधी आणि त्याच्यानंतर तो प्रॉपर त्याला उकळी आली त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये चहा पावडर टाकायची आणि त्याच्यानंतर त्याची उकळी आली त्याच्यानंतर मग तुम्हाला साखर तुम्ही वापरत असाल तर साखर टाका आणि की त्याच्यानंतर त्यांना प्रॉपर उकळी आली त्याच्यानंतर मग दूध टाकलं जातं आणि नंतर मग तो गाळायचा. पण हे सगळं करताना आता खरं म्हणजे कसं आहे माहिती आहे का की आपण असं बऱ्याचदा बघतो टपरी की ते पळीने हलवत असतात तर त्याच्यामध्ये प्रॉपर मिक्सिंग होतं खरं म्हणजे. पण आपल्याकडे बायकांना, स्त्रियांना तेवढा वेळ नसतो. पण जनरल आहे घरात जेव्हा ह्या गोष्टी होत असं थोडा वेळ नसतो की ते ढवळत बसायला. पण अशा आणि दुसरी गोष्ट अशी काही वेळ काय केलं की दूधही वेगळं तापवलं जातं. मग ते गाळल्यानंतर मग दूध त्याच्यावर तुम्ही गाळू शकता. त्याच्यात डायरेक्ट कारण बऱ्याचदा आता म्हटलं जाते की ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा पित्त होते, चहामुळे होते, म्हणजे दुधामुळे होते, साखरेमुळे होतं, हे जे काय आता म्हटलं जातं. तर तुम्ही अशा प्रकारे त्याला चहा जेव्हा तुम्ही ठेवता दूध बाजूला ठेवू शकता आणि दूध उकळल्यानंतर तो त्याच्यामध्ये टाकायचा, गाळायचं म्हणजे. तर तुम्ही गाळलात तर तो होऊन जाईल. पण जेव्हा आपण जो उकळतो तो कमीत कमी नाही म्हणलं ते थोडं म्हणतात ना की एक कप असेल तर त्याचा थोडासा कमी तरी म्हणजे 1/4 तरी कमी झाला पाहिजे, म्हणजे उकळून एक त्याला जाडसरपणा आला पाहिजे. नाहीतर मग म्हणजे आणि चहा पावडर टाकल्यावर तर नाहीतर मग आणि नंतर चहा पावडर टाकून नंतर मग साखर टाकायची. कारण काय होतं साखर टाकून परत पण त्याला उकळत बसतो, तसं नाही करायचं. मग तो जो घट्टपणा थोडासा येतो आणि त्याच्यानंतर दूध टाकायचं. हा इन जनरल बनवायचा असतो तो हासा चहा असतो. एकंदरीत हे असं आहे. खूप व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये मी बघितलेली आहे म्हणजे पर्सनली. मी कशी करते आधी मी कुठते ते लावते नंतर साखर घालते. घालताना थोडंसं पाणी जास्त घालते की साखर कमी आहे आणि मग चहा करून चहाची पावडर टाकायची तर थोडीशी अशी उकळी आली की लगेच बंद करायचं, मग झाकून ठेवायचं आणि मग ते झाकण काढून मग ते गाळायचं तर त्याच्यात दूध लागतं. हां म्हणजे बऱ्याचदा तुम्ही ते उकळत असताना चहा पावडर टाकून गॅस ऑफ करू शकता. गॅस ऑफ करायचा त्याच्यानंतर मग तुम्ही गाळायचं दूध टाकायचं त्याच्यामध्ये. पण असाही प्रकार. आणि ॲक्च्युअली मॅक्झिमम खरं तर तसं जास्त केलं जातं कारण का की तो म्हणतात ना की चहा अति उकळून घेऊ नये आणि त्याने सुद्धा काही वेळ कडवटपणा पण येतो असं पण आहे. पण खरी पद्धत अशीच आहे खरं म्हणजे की चहा उकळतं पाणी असं चहा पावडर टाकायची आणि झाकण लावून ठेवून जायचं. ही खरी पद्धत आहे. पण त्याच्यानंतर आता मी बेसिकली इंटिरियर फील्डमध्ये आहे आणि मी बऱ्याच ठिकाणी जाते म्हणजे बऱ्याच क्लायंटकडे जाते. त्याच्यामुळे मला खूप ठिकाणी भरपूर चहा प्यायला मिळतो, वेगवेगळ्या प्रकारचा चहा प्यायला मिळतो आणि वेगवेगळा म्हणतात ना प्रत्येकीचा टेस्ट. जसं आता आपल्या घरात पण आपण समजा असा विचार केला की आपल्याच घरात आपण चहा होत असेल तर आईच्या हातचा वेगळा असतो, बहिणीच्या हातचा वेगळा असतो. असं म्हणेन की आपण करणारी व्यक्ती तिची पद्धत जरी सारखी असली तरी सकाळचा केलेला चहा आणि संध्याकाळचा केलेला त्याच्यात सुद्धा फरक असतो. हो जे ब्रँडवाले लोक असतात त्यांची पद्धत वेगळी आहे, त्यांचा तो वेगळा आहे, तो पार्ट वेगळा आहे. तो नंतर मी डेफिनेटली त्याच्यावर चर्चा करेन. ते आणि आपले टपरीचे चाय आणि ब्रँडेड चहा तो फार जिव्हाळ्याचा विषय आहे कारण टपरीचा चहा हे केल्याशिवाय हे पॉडकास्ट पूर्ण होऊच शकत नाही. ते त्याच्यावर नक्कीच चर्चा करेन. तो पार्ट टोटली वेगळा आहे. ओके. त्याचे वेगळे सिक्रेट्स आहेत. त्याच्यामुळे ते आणि आपण घरच्या चहाशी तुलनाच करू शकत नाही. ओके. तसं करूही नाही का, प्रयत्न करायला नाही करू शकतो. टपरीच घरात आणली. हो म्हणजे आजकाल कसं होतं लोकांना पूर्वी आपलं घरात जे आपण स्वयंपाक करतो म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने जे काय जेवण वगैरे असतं आपलं रोजचं त्याच्यापेक्षा एक वेगळी चव म्हणून लोक आता हॉटेलमध्ये मधल्या काळात खूप जायला लागले. मग हॉटेलिंग खूप वाढलं. आता घरगुती चवीला परत एक नवीन खेळ आले. म्हणजे तुम्ही घरी पदार्थ करता तो हॉटेलच्या चवीसारखं. इव्हन रेसिपीचं हे पण तसेच असतात. हॉटेलच्या चवीचं हे याचं सिक्रेट रेसिपी अशी आणि बाहेर जेव्हा जातात तेव्हा लोक म्हणतात घरगुती काही मिळेल का किंवा ते शोधत फिरतात ती हॉटेल्स. म्हणजे घरगुती बनवणारे
नाही, किंवा घरगुती बनवणारे किंवा घरगुती पदार्थ या लेबल खाली जे आलेलं आहे ना, म्हणजे थालीपीठ, हा उदाहरणार्थ आपल्या ह्याच्यामधलं, किंवा कांदे पोहे, भजी, कोथिंबीर वडी आली, किंवा आता कालच आम्ही एका ठिकाणी बघितलं तर कैरीची डाळ, इथे मुंबईतच एक गिरगाव मधलं हॉटेल आहे, तिथे कैरीची डाळ मिळते या सीझनला, जी हे असते ती. म्हणजे जनरली जी एरवी कुठल्या फारशा हॉटेलमध्ये बघायला मिळत नाही. म्हणजे असं घरगुती याचं हे जे आहे त्याच्यासाठी लोक आता बाहेर जाऊन घरगुती खातात आणि घरी हॉटेलच्या चवीचं हे करतात. तसं म्हणजे टपरीची सिक्रेट जर कळली इथे घरामध्ये नाही. टपरीची सिक्रेट्स म्हणजे कसं आहे माहितीये का, की टपरी हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल तो ब्रँड आहे प्रत्येकाचा. म्हणजे समजा आज मी या हो, कारण 2 टपऱ्यांवरची चव पण वेगवेगळी असते. दुसऱ्या गल्लीत आणखीन एकाने ओपन केलं तर त्याची स्वतःची रेसिपी वेगळी, माझी स्वतःची रेसिपी वेगळी. टपरी हा प्रकार असाच आहे की प्रत्येकाची आपापली स्वतःची ओळख आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या टपरीवाल्याकडे गेलात तर ह्याची चव, म्हणजे आज तुम्ही ह्याच्याकरता चहा प्यायलात आणि दुसऱ्याची त्याच्याकडे किंवा त्याच्याकरता चहा प्यायला, तर तो वेगवेगळाच लागतो. आणि आता काय झालंय की टपरीवाले पण स्वतःहून भरपूर प्रयत्न करतात की आपल्याकडे गिराईक यावं, लोक यायला पाहिजे. त्याच्यामुळे तेही त्यांचं इनोव्हेशन करतात आणि त्यालाही कळलं की अरे हा तिकडे जातोय, मग माझा धंदा होणार नाही, तर मी काय म्हणजे शकला म्हणतो ना आपण, काय लढवू की त्याच्याप्रमाणे आपण गिराईक वाढवू. हा प्रकार त्यांच्यातही चालतो आणि त्यांनीही सुरुवात केली आहे ह्या बाबतीत. जसं आता म्हणजे नॉर्मली कसं आहे की आता ही जी पद्धत आहे, त्यांच्याकडे कसं होतं की आपण कसं पाणी उकळतो वगैरे नॉर्मल घरात करताना, त्यांच्याकडे कशी ती क्वांटिटी थोडी मोठी असते. म्हणजे नाही म्हणलं तरी एक म्हणणं की तुम्ही 15-20 जणांचं तरी ॲटलिस्ट ते करतात, कारण त्यांच्याकडे येणारे लोक असतात. तर ते काय करतात, डायरेक्ट दुधाची बॅग फोडतात आणि डायरेक्ट ती टोपात टाकतात. ही त्यांची स्टाईल आहे. त्याच्यानंतर मग ते चहा पावडर टाकतात आणि साखर टाकतात त्याच्यावर आणि ते सतत त्या चमच्याने ढवळत असतात. आणि नंतर मग ते जसं आपण म्हटलं की तेही वेलची कुटतात, अद्रक कुटतात. पण आपल्याकडे कसं आहे की सगळ्यांनाच म्हणतात ना की जसं आवडतं नाही आवडत तसं पण डिमांड असतं. त्याप्रमाणे मग ते समोरून कशी गिरायकाची एक आवड आहे त्याप्रमाणे मग ते डिसिजन घेतात. बेसिक हे तयार करून ठेवतात आणि मग पाहिजे कोरडी तयारी म्हणतात. हो, त्याच्याप्रमाणे असतं. कारण इव्हन आता माझ्याकडे पण माझ्या काही मैत्रिणी, त्यांना अजिबात वेलचीवाल्याचा चहा आवडत नाही, अजिबात आवडत नाही. मलाही नाही, मला फक्त आलो आणि थोड्याफार प्रमाणात गवती चहा, बाकी काही नाही. मग आता आपल्याकडे कसं होतं ना की बाहेर म्हटलं की ते वेलची टाकतात, काळी मिरी टाकतात, लवंग टाकतात. मी पुदिना पण टाकलेला बघितलाय गुजरातमध्ये. गुजरातमध्ये पुदिना ॲक्च्युअल कसं आहे माहिती आहे का, की आपल्याकडे हे जे आहे ना, म्हणजे आपण आता म्हणू की चहा जो आहे, तर चहाचे वेगळे प्रकार म्हणजे ब्लॅक टी आणि ग्रीन टी वगैरे हे जे आपण हर्बल टी ह्यांच्याकडे गेलो. कारण हे कधी सुरुवात झाली की जेव्हा कळलं की आता आपल्याला म्हणजे काहींचं असं मत झालं की चांगला की वाईट. त्याच्यानंतर या गोष्टींचा हेल्थचा विचार करून की त्याच्यानंतर मग ह्या गोष्टींची सगळी सुरुवात झाली. ते एक झालं. त्याच्यानंतर आपला जो प्रकार आहे की साखर आणि गूळ, हल्ली जे आपण त्याचा विचार केला जातोय की काय चांगलं आहे आणि काय वाईट, तर साखर वाईट हे आता हल्ली खूपच झालं आहे आणि गूळ चांगला. पूर्वीच्या काळात खरं गुळाचाच चहा प्यायचे आणि तो पण ब्लॅक टीच प्यायचे. म्हणजे तुम्ही गावच्या बिन दुधाचा नाही, गावच्या ठिकाणी वगैरे तुम्ही गेला तर तिथे असंच असायचं. त्यांच्याकडे इव्हन त्यांना दूध घेणं पण परवडत नसे किंवा त्यांच्याकडे तेवढे म्हणजे गाई म्हशी आपण जसं म्हणू की तेही त्यांच्याकडे तेवढं नव्हतं किंवा बकरी फार तर फार तेच असायचं. कारण त्यांनी त्याच्यातून दूध कितीचं मिळणार. त्याच्यामुळे त्यांना जर म्हणजे असं असायचं की कोणी मुंबईवरून येणार असेल तर त्यांना टेन्शन यायचं. कारण का की आता हे मुंबईवाले तर गुळाचा चहा घेत नाही आणि दूध अरेंज करणं हे त्यांचं मोठी धावपळ असायची की दूध अरेंज करायला पाहिजे आणि साखर आणायला पाहिजे, कारण नाहीतर हे चहा पिणार नाही. आणि आता आपण गुळाचा चहा पितो आणि बोलतो ना प्राऊडली की आता आम्ही गुळाचा चहा प्यायला, पण आपण तो त्यावेळी नव्हता विचार केलेला. ते आता पण ते कळल्यामुळे आणि तेही बेसिक आणखीन एक की त्यांच्या फिलिंगचा पण नव्हता त्यावेळी विचार केलेला की त्यांना काय वाटेल. बिचारे ते एवढे धावपळ करायचे आणि आपल्यासाठी ते आणि रिअली म्हणजे मी पण आठवतं मला, मी पण फार त्यावेळी नाक मोडायची वगैरे, कोण पिणार, कसा पिणार आणि कसा लागतो असं वगैरे. म्हणजे साखर ही चांगली नाही असं म्हटल्यावर तुम्ही तिकडे आलात. पण तसं पाहायला गेलं तर गूळ हा म्हणजे या कोल्हापूर सातारा म्हणजे जे घाट साईडला जे आहे पश्चिम भागात, तर तुम्हाला तो इझिली मिळतो कारण त्यांचं उत्पन्नच ते आहे. त्यांच्या घराघरात ते गुळाच्या ढेपा कायम असायच्याच. पण
काय होतं की साखर गूळ त्यांना म्हणजे घरातच होता, पण साखर ही त्यांना विकत घ्यावी लागत होती. आणि मला वाटतं की त्यावेळी तेवढी सगळ्यांची परिस्थिती पण नव्हती की कुठली गोष्ट पैशाने विकत घेणं. आणि तसं बघायला तर आपल्याकडे शहरामध्ये गूळ पहिल्यापासून थोडा महागच आणि साखर थोडी स्वस्तच आहे. पण गुळाला तेवढं महत्त्व दिलंच गेलं नव्हतं, त्याच्यामुळे तेवढं काही त्याचं म्हणजे म्हणतात ना की खरेदी किंवा पर्चेसिंग हा प्रकार व्हायचाच नाही एकंदरीत. पण आत्ताही तुम्ही बघायला गेलं तर साखर स्वस्तच आहे आणि गुळ महागच आहे तसं पाहायला गेलं तर मग तरीसुद्धा आता आपण तो वापरतो, कारण आपण तो गुळाचा चहा पितो. पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की गुळाची ढेप म्हणजे गुळाचा जो खडा, जे मोठे आता जो खडाचा वापर करतात आणि आता ते पावडर फॉर्ममध्ये गुळ मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मग काय चांगलं आणि काय वाईट? ॲक्च्युअल तसा विचार करायला गेलं तर आपण प्रिफर करतो पावडर. रिझन काय? आपण ते चमच्याने टाकतो ना, 1 चमचे 2 चमचे, हा फरक आहे. कारण जसं आपण साखर टाकायचं की या एवढ्या कपाला 2 कपाचा चहा ठेवला तर ते आपल्याला इझी. ढेप आणली तर आधी ती चिरावी लागते, हां बारीक चिरा, पण तुम्ही किसू शकत नाही कारण गुळ किसला तर तो सगळाच तुम्हाला तो कटच करावा लागतो आणि ते फार मोठं कामच होतं शेवटी. पण त्याचा अंदाज येत नाही, अंदाज येत नाही त्याचा. तर तुम्हाला माहिती काही ठिकाणी वेइंग मशीन ठेवली जाते म्हणजे घरातली की, कारण काय होतं ते प्रमाण जास्ती पण होतं आणि कमी पण होतं, कारण आपण तो खडा टाकतो. भले ते पण बारीक त्याला जरी चिरलं तरी सुद्धा ते विरघळायला वेळ घेतोच ना. म्हणून आपल्याकडे वेइंग मशीन काही जण वापरतात. मी खूप काहींचं इव्हन काही टपऱ्यांवर पण पाहिलेलं आहे की लोक वेइंग मशीन ठेवतात. तेवढे ग्रॅम घालायचे कारण त्यांचा अंदाज चुकणार. पण एक गोष्ट आहे की टपरीवर चहा तुम्ही जो सकाळी प्याल परत 2 तासांनी प्या का संध्याकाळ तुम्हाला तीच टेस्ट लागते. हे आपल्याकडे आपल्या घरातच होत नाही. हो क्या है इसका राज. ती फक्त जाहिरातीत कळतं. ती सोसायटीच्या जाहिरात होती ना, लाईफ में कुछ तो कन्सिस्टन्सी होनी चाहिए असं म्हणून ती. आणि ही गोष्ट खरी, कारण त्यासाठी काय माहिती का, मी 1-2घांचं बघितलेलं, कारण ते जे त्यांचं प्रमाण आहे ते तेवढं इक्वल ठेवतात आणि तेवढी काळजी घेतात, कारण ती टेस्ट सेम लागली पाहिजे. म्हणजे जे काय पाण्याचं प्रमाण, दुधाचं प्रमाण आणि गूळ आणि चहाची पत्ती, कारण ते स्वतः करत असतात ना, त्याच्यामुळे ते तेवढं भान ठेवतात आणि ते एकच करत असतात. ते एक आहे. आपण घरी 4 त्याच्यामुळे आपले कुठेतरी डगमगत. ते खरं तर कुठल्याही पदार्थाच्या बाबतीत खरं आहे की मल्टीटास्किंग म्हणजे मला तर असं वाटतं की ते मिथ आहे की मल्टीटास्किंग करणारी बाई ती पण खूप उत्तम सुगरण नाही होत. कुठला तरी एक पदार्थ थोडंसं 19-20 होतं. म्हणजे तुम्ही एका वेळेला 4 हे करायला गेलात, इकडे काहीतरी मीठ तरी जास्त होतं, तिकडे गूळ तरी कमी. नाही, पण आपण करतो ना, आपण आपल्याकडे 4 बर्नर आहेत, आपल्या 4ही बर्नर चालू एंगेज असतात. हो अगदी बरोबर आहे ना. त्याच्यामुळे डेफिनेटली इकडे तिकडे थोडंसं होतं ते आपलं. पण तरी सुद्धा कोणीतरी त्याच्यातून कमेंट्स केली की आजचा चहा चांगला झालाय तर कुठेतरी समाधान वाटतं. होतं ना कधी. कमेंट न करता प्यायला इनवर्स त्याचा कमेंट न करता प्यायला म्हणजे आज आवडला नाही, पण म्हणजे बरोबर आहे. राईट. पुन्हा नको करू टाईपपेक्षा नाही त्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं यांच्याच जयवंत दळवींच्याच पुस्तकामध्ये त्यांनी असं हे केलंय की घरामध्ये त्यांच्या दिवसभर असे मोठी फॅमिली, खूप कुटाणे चालायचे दिवसभर, आणि बायका अर्थात त्या काळातलं म्हणजे जुनं ते कोकणात सिंधुदुर्ग याच्यातलं त्यांचं गाव, गोव्याच्या जवळचं, आणि त्याच्यामुळे घरामध्ये जवळपास 30-40 माणसं, बायका आपल्या कायम स्वयंपाकघरातल्या, आणि मग बायकांना शेवटी म्हणे माशाचा तुकडा उरला नाही की समजायचं आजचं जेवण चांगलं झालं होतं. म्हणजे सगळे पुरुष, पण त्यांनी आमच्या घरातल्या कोणीही असं आजपर्यंतच्या आयुष्यात मला आठवत नाही छान झालं असं म्हणून ते चवीने खाल्ल्याचं. सगळे बरोबर खाऊन उठणार, आणि ज्या अर्थी ते शेवटी आमटी अगदी एवढी उरली किंवा माशाचं कालवण एवढं उरलं याचा अर्थ घरात सगळ्यांना आवडलं जो काय स्वयंपाक केलेला होता ते. तसं त्याने कोणी काही कमेंट्स न करता गुपचूप प्यायल्या तरी पण असं समजायचं ज्या घरांची ही खासियत असते. बरोबर. ती मनमोकळी दाद असते, मिळते, किंवा फार रेअर होतं ते नाही आवडलेली उत्तरं पटापट येतात.
माणसं जास्त स्पष्ट वक्ती असतात. हो आणि आपण मराठी माणसं तर असतोच. हो याच्यात एक आहे की जसं मी म्हटलं की मी बऱ्याच ठिकाणी जाते, म्हणजे बऱ्याच क्लायंट, म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या कास्टचे आहेत क्लायंट, तर त्यांच्याकडे सगळ्यांकडे मी जो चहा सगळ्यांकडेच पिते. ऑफकोर्स ऑफर असते की पहिला चहा तर डेफिनेटली ते स्वागत चहानेच आपलं होतं. तर त्याच्यामध्ये आपल्या मराठी माणसांचं अजून एक आहे की आपण चहा म्हणजे त्यांच्या, आता मी गुजराती मारवाड्यांचं सांगते, त्यांच्याकडे ते असा जो चहा कप आहे तो व्यवस्थित पितात फुल भरून. आपल्याचकडे एवढा दे हा प्रकार आपल्याचकडे फार होतो एक ऑब्झर्व केलं तर, बरोबर आहे ना. मग ते कसं होतं की त्याच्यात सुद्धा गडबड होते. आता एवढा दे मध्ये आपण किती ठेवायचा आणि उरलेला मग आपणच प्यायचा, कारण कप चहाचे कप सुद्धा त्याप्रमाणे. हां पण आपण असं विचारलं ना की अरे बाबा म्हणजे चहा ठेवायचं किती, हा एवढाच दे असं. हा म्हणजे ते डोक्यात कॅल्क्युलेशन, एवढी माणसं मल्टिप्लाइड बाय एवढा म्हणजे कप किती, म्हणजे जेवढी माणसांची संख्या पाऊण कप म्हटलं तर मग 4च्या ऐवजी 3च ठेव. हो मग तो एक गोंधळ होतो. आणि काही वेळी तो उरतो आणि काही वेळी कमी पडतो. हो आणि ऍक्च्युली दोन्ही वेळेला असं होतं की उरला काय किंवा कमी पडला काय, चवीतही तो गणलेला असतो. हो थोडाफार, कारण ती चव येत नाही परफेक्ट. जे तुमचं एक कपाचं जे डोक्यामध्ये बसलेलं असतं प्रमाण, 1 कप म्हणजे 1.5 ते 2.25 चमचे, राईट तुमचा चहा जे काय असेल तुमच्या याच्या पद्धतीनुसार ते कुठेतरी हलतं. बरोबर आहे. त्यामुळे म्हणजे मी तर मध्ये असा विचार करत होते की 3 ते 4 कपाचे सेट्स ठेवावेत सरळ, ज्यांना कमी लागतो त्यांच्यासाठी छोटे. हो साईज वाईज. नाही पण मी ते ऑब्झर्व केलं की आपल्याकडे त्यांच्याकडे नाही ह्या गोष्टी बोलल्या जात. ती लोक व्यवस्थित तसे कप भरूनच पितात. ऍक्च्युली आपलं हे जे आहे ना, म्हणजे आता हे चहाचं पॉडकास्ट आहे म्हणून, पण असं पण आम्ही एक ऑब्झर्व केलेलं आहे की गुजराती फॅमिलीज किंवा ते जे लोक असतात ना, ते असं खाण्यापिण्याच्या बाबतीत बऱ्यापैकी दिलदार असतात. म्हणजे खूप स्वतःही खातील, दुसऱ्यालाही खूप खायला घालतील. असं ते म्हणजे ह्या बाबतीत ते हे करत नाहीत असं थोड्यात थोडं वगैरे, म्हणजे असं साढाळ कारभार म्हणतो ना, भरपूर करायचं, आपणही खायचं, दुसऱ्यालाही खायला घालायचं आणि पोटभर खायला घालायचं. त्याच्यामध्ये कुठे असं हे नसतं. आणि मनापासून सगळ्यात महत्वाचं. तर ते एक्झॅक्टली तुम्ही भले देताना अगदी थोडं द्या, पण करताना ते अगदी मनापासून करा. बरोबर आहे. स्वच्छेने करताना जेव्हा म्हणजे उगाच असलं केल्यासारखं उगाच करायचं आणि मनात काय ते आहे. म्हणजे त्यांचं एक ते कल्चर वेगळंच. जेवढे गुजराती लोक आतापर्यंत आम्ही हे केलेले आहेत त्यांच्यामध्ये ही एक गोष्ट आहे की, पण त्यांच्याकडे जो चहा घेतात ते मसालावाला चहा जास्ती प्रिफर करतात. म्हणजे स्पेशली त्याची ती मेहनत घेतात. म्हणजे कम्प्लिटली हे जे काळी मिरी, आपले जे गरम मसाले आहेत ते प्रॉपर रोस्ट करतात, त्याला सुकवतात, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी. मग त्याचा ते ग्राइंड करून ठेवतात आणि त्यांचा चहा असतो तो मसालेवालाच असतो. पण उन्हाळ्यातही ते असंच पितात का? कारण उन्हाळ्यात जरा माझा हा नाही, ॲक्च्युअल कसं आहे माहिती आहे का, की जसं आपण म्हणतो की चहा आपल्या सगळ्या ऋतूला चालणार आहे, म्हणजे कधी चालणारा आहे कधी, पण तो म्हणजे नाही काय होतं, त्याचा जो माहोल आहे ना, म्हणजे जो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जी मजा येते ना ती उन्हाळ्यात येत नाही. पण आपल्याकडे ते आहे ना की चहाची वेळ झाली, चहा हवा, भले किती गरम, तसंच ना, म्हणजे 10 मिनिटं एक ब्रेक पाहिजे म्हणून चहा पाहिजे. म्हणजे ते त्याच्यामुळे तो चहा किती बाहेर उकाडा असू दे तो चहा केलाच जातो. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला तलप आली. पण तो प्यायला नंतर आपल्याला एक स्फूर्ती येते. तर येत. मेन म्हणजे काय मला की त्यांचे मसाले जे काही आहेत, खरं केरळ साईडला हे जे गरम मसाले तिकडे पिकतात, पण ते मसाला चहा पित नाही. त्यांची जास्त त्यांची कॉफी असते. पण तेच होतं ना की बनतं कुठे पिकतं तिथे विकत नाहीत म्हणतात. हा एक्झॅक्टली. हा फरक आहे. आणि मला काय वाटतं माहितीये का, ह्याच्या मागे काय असेल, मसाला चहा म्हणण्यापेक्षा ना एक असं एक ट्रेंड, हे अर्थात माझं वैयक्तिक मत आहे, ह्याला असं म्हणजे मी एक स्टँडर्डायझेशनच्या ह्याच्याखाली नाही असं बोलू शकत, पण तुम्ही जसं टुवर्ड्स नॉर्थ जाल, म्हणजे महाराष्ट्रापासून वरच्या दिशेला गुजरात, राजस्थान, मग बाकी पंजाब वगैरे तिकडे त्यांचा मसाल्याच्या याच्यावर जास्त भर असतो. त्यांनी भाज्या जरी केल्या, आपल्याकडे आपण कसं म्हणतो भाजी केली तर तिची मूळ चव राहायला पाहिजे. आपण उगीच खूप धने पावडर, जिरे पावडर, बडीशेप, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, कांदा टोमॅटो एवढं सगळं हे करून त्याची खूप भर म्हणजे तेच ओव्हर पॉवर करतील. असं आपल्याकडे तुलनेने भाज्या सौम्य ह्याच्या बनवल्या जातात आणि टेस्ट एन्हान्स करण्यासाठी आयदर आपण तेल जास्त घालतो, नाही तर दाण्याचं कूट असतं, नाही
तर खोबरं किंवा ओला नारळ. पण मसाले अगदी कमीत कमी, म्हणजे अगदी कमी भाज्यांना आपण मसाले वापरतो. वरचे जे आहेत लोक नॉर्थ साईडचे, म्हणजे त्यांच्या याच्या इव्हन गुजराती जरी बघितलं तरी त्यांच्या म्हणजे ज्या काही रेसिपी चॅनल्स आम्ही बघतो, अर्थात एवढ्या असा याचा अनुभव नाही, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स म्हणतात तसा, पण त्याच्यावरती जे काय दाखवलेलं असतं त्याच्यामध्ये मसाल्यांचा वापर भरपूर असतो. आणि माझ्या मते हेच कारण असावं की ते चहामध्ये पण हाच हे करतात. आणि इव्हन साऊथला तुम्ही जाल तर एक त्यांचा सांबार मसाला असतो, त्याचा वापर करून जे काय हे केलेले असतात, म्हणजे त्यांचे बेसिकली डाळ आमटी ह्या कॅटेगरीतले किंवा रसम वगैरे याच्यासाठीच आहे. पण साऊथ इंडियन ह्याच्यामधल्या ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये एक ना नारळ आणि कडीलिंब याचा अगदी मुक्त हस्ताने वापर केलेला असतो, आणि काळी मिरी मसाल्यांमध्ये जास्त. तिकडे त्या भाज्यांची टेस्ट मेंटेन राहते बऱ्यापैकी, जे आपल्याकडे आपण बरेचसे लोक हे करतो. कदाचित तसं असेल की मग म्हणजे गुजराती किंवा राजस्थानी मारवाडी वगैरे जे तुम्ही म्हणतात की त्यांच्या याच्यामध्ये मसाल्याचं हे असतं, कारण त्यांच्या भाज्या म्हणजे अगदी तर्री, त्याच्यावर मध्ये असं भरपूर काय काय घातलेलं, आणि एकाच वेळेला म्हणजे असा फ्लेवर्सचा स्फोट म्हणता येईल इतकं ते हे असतं. त्याच्यामध्ये भाजीची मूळ चव हेच होऊन जाते, म्हणजे रादर त्यांच्या सगळ्या भाज्या सारख्या लागतात असं माझं तर कदाचित ते क्लायमेटमुळे पण असतो. एक्झॅक्टली मी का आता त्याच्याकडे येणार होते की ते क्लायमेट कसं आहे ना नॉर्थ साईड, थंडी किंवा एन्हान्स करायची असेल ना, त्यामुळे कदाचित ते जास्त वापर मे बी. मग त्यांच्याकडे आपण एरवी असं म्हटलं ना की पकोडा आणि चाय हे कॉम्बिनेशन फार आहे, आणि स्पेशली पाऊस पडला तर ते म्हणतात ना ते ना आपल्याकडे आहेच ना, म्हणजे आपण कांद्याची भजी, हो आपण भजी वगैरे, पण त्यांच्यामध्ये ते पकोडेमध्ये अजून वेगळ्या गोष्टी आहेत, खूप व्हरायटी. हां आपण तिथपर्यंत थोडंफार थांबू, पण त्यांच्याकडे नाही. आणि बेसिकली म्हणतात ना की फरसाण वगैरे हे जे आहे हे त्यांच्याकडे तर अगदी म्हणजे चहा बरोबर पाहिजेच असं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्याकडे फार होतात. ते म्हणजे प्रत्येकाची एक पद्धत चहा पिण्याबरोबर त्याच्याबरोबर काय, म्हणजे जसं आपण असं म्हणू की चहा ही शेवटी काय म्हणतात ना की पोटभरीचं पण साधन आहे, जे सामान्य लोकांसाठी. भूक मरते चहा भाकरी, चहा पोळी चहा पोळी एकदमच असं पण बघितलेलं आहे मी की भूक लागली म्हणून चहा प्यायचा, कारण तो स्वस्त असतो. नाही बरोबर आहे. मध्ये पुढचे 2-3 तास तुझे होतात. चहा आणि केळं ही लोअर मिडल क्लास म्हणा किंवा ज्यांना नाही एवढं परवडत त्या लोकांचं हे अगदी स्टेपल फूड म्हणता येईल मुंबईत राहणारे. आणि फार तर फार वडापाव किंवा जे हातावर पोट असणारे जे आहेत, चहाचे किती कप रिचवतात ते. मी स्वतः एका ठिकाणी पूर्वी काम करत होते, जेव्हा अंधेरीला माझं ऑफिस होतं, तिथे जे आमच्या बरोबर म्हणजे लोक जे होते त्यांच्या नादाला लागून एक काळ असा होता, ते 2 ते 3 महिने ते ऑफिस बंद पडायच्या आधी, की तो टपरीवरचा चहा असायचा आणि 11 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दर तासाला मी चहाचा 1 कप प्यायची. म्हणजे 9 कप चहा मी ऑफिसमध्ये प्यायची आणि जेवण वगैरे. पण एवढी म्हणजे त्यांनी भूकच मरते की घरी आल्यानंतर पण काही खावंसं वाटायचं नाही, कारण चहानेच पोट भरलेलं असायचं. त्यामुळे त्यांनी त्यांचं ते म्हणजे आहाराचाच भाग बनलेला आहे. आणि चहापोळी हा तर पटकन, चहापोळी म्हणजे आपला नॉर्मल म्हणजे सगळ्या एका सामान्य घरात सकाळी कामावर जाताना भाजी डबा चपात्या वगैरे आणि वेगळं तुम्ही पोहे उपमा किंवा अदर काही गोष्टी करण्याला थोडा वेळ नसतो, कारण तिलाही जायचं असतं. तो एकच ऑप्शन आहे चहापोळी, कॉमन आहे चहापोळी खाणं आपल्याकडे. आणि आपल्याकडे पण जे काही कामगार वर्ग आहे त्यांचं पण काय होतं की जसं तुम्ही म्हणालात की आता की हां त्यांचं ते स्टेपल फूड आहे, पण त्यांना कसं होतं एक एनर्जी मिळते त्यावेळी, आणि त्याच्यामध्ये त्यांना उलट एक्स्ट्रा साखर घालून हवी असते. आपले ते साखरेचं स्टँडर्ड ते तर नाहीच आहे. साखर चहाची गोडी किती असावी हा एक वेगळा अजून विषय आहे, किंवा किती असते. म्हणजे शहरी याच्यामध्ये थोडा माइल्ड याच्याकडे लोकांचा असतो, कमी साखर, ते मे बी डाएट कॉन्शियस किंवा तशीच टेस्ट डेव्हलप झाल्यामुळे. तेच तुम्ही थोडं ग्रामीण भागामध्ये जा, तिथे जास्त गोड, तिथे असं सगळं भरपूर असं, म्हणजे चहा पण जास्त हे पण जास्त. पण त्याला कारणही आहे ना, कारण ते तेवढी अंगमेहनत करतात. अंगमेहनत जिथे तुमची असेल ना तिकडे ह्या गोष्टी, आणि तिथे ते कळतही नाही, म्हणजे त्यांना ती एनर्जी लागते. आपल्याकडे कसं आता आपली बस काम जास्ती झालेलं आहे, बैठक, हां त्याच्यामुळे आपल्याला ते म्हणतात ना की सूट करत नाही इन शॉर्ट. आणि म्हणून मग आपण हे सगळं आता नंतर असे झालो म्हणतो ना की बिन साखरेचा हो, आणि नंतर मग तुमचं आम्हाला काय ग्रीन टी हवे आहे, हे सगळं नंतर सुरू झालं. त्याला कारण ते तिकडे कुठे अजून काही ह्या गोष्टी घेतल्या जातात.
ब्लॅक टी, लेमन टी, हे जे काही झालं सुरुवात ते त्याच्यानंतरच झाली ना सुरुवात. ते झेपणारही नाही ॲक्च्युली. पण म्हणजे तुम्ही कोल्हापूर सांगलीला जाऊन ते व्याख्यान द्या त्यांना ग्रीन टी तब्येतीला कसं चांगली. तसं तुम्हाला मगाशी म्हटलं की जसं आता तो आपल्या टपरीतला चहा, तर त्यांच्याकडे सांगू जसं म्हटलं होतं की मागे म्हणजे ज्योतिबाचं जे देऊळ आहे तिकडे तुम्हाला बासुंदी चहा मिळतो. बासुंदी चहा इतका त्यांचा फेमस आहे. तर म्हणजे मग हे बासुंदी, आपण बासुंदी म्हणले की ती गोडच विचार करणार, पण त्या टेस्टमधला चहा मिळतो. इवन तुम्हाला बेळगाव कुंदा चहा पण मिळतो. आणि कुंदा हा दुधाचा जो मावा असतो त्याच्यातून खवा त्याच्यातून क्रिएट केलेला असतो. तर त्यांना ते पचतं आणि म्हणजे ते क्लायमेट पण कदाचित तसं आहे, त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी आपण असा विचारच करू शकत इथे की एवढं किती गोड म्हणजे आपण म्हणजे फार तर फार एक तर टेस्ट म्हणजे चवीला म्हणून आपण एकदा पिऊ, पण रोज नाही पिऊ शकत. हे ते त्यांच्याकडे मोठमोठे फलक लावलेले असतात की, आणि लोक अशी आवडीने जातात तिकडे. पण हे महाराष्ट्र आणि गुजरात हे सोडून असं बाकीच्या प्रांतांमध्ये वगैरे अशी काही हे दिसली आहेत? बेसिकली राजस्थान एक आहे. राजस्थान इकडे जास्तीत जास्त प्रमाणात मसाला चहा हा त्यांचा फेमस आहे. इवन त्यांच्याकडे अजून एक आहे रबडी चहा आहे. राजस्थानला रबडी चहा आहे, कारण रबडी हे आपल्याकडे तेवढी खाल्ली जात नाही, पण तिकडे रबडी चहा आहे त्यांच्याकडे. आणि मसाला चहा हा त्यांचा एक कॉमन आहे. आणि जसं आपण जसं आता तुम्ही म्हणतो की आपण वरच्या साईडला जाऊ म्हणजे टुवर्ड्स काश्मीर त्या साईडला किंवा नॉर्थच्या पुढच्या साईडला, जसं तिथे तुम्हाला नून चहा जो तुम्ही म्हणताय बऱ्याचदा ऐकलं असेल, गुलाबी चहा म्हटला जातो, तो त्यांचा फार कायमाक टी काहीतरी नाव आहे त्याचं. मला वाटतं अफगाणिस्तान. हा, पण तो काश्मीरला कावा वेगळा. कावा हा ग्रीन टी सारखाच असतो. अच्छा, केशर असतं त्याच्यामध्ये. पण हे नून चहा हा काहीतरी आहे. नून चहा हा त्यांचा जसाच म्हणजे आपण म्हणतो ना की पाणी एक म्हणजे घेतो 1-2 कप पाण्यामध्ये, तो आधी उकळला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पण सेम मसाले टाकले जातात. जसं दालचिनी, फक्त आलं नाही टाकत, अद्रक नाही टाकत. दालचिनी, काळी मिरी आणि लवंग हे आणि वेलची हे टाकलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते चहा पावडर टाकतात. आणखीन त्याच्यानंतर मग ते दूध आहे ते प्रॉपर असं उकळल्यानंतर दूध वेगळं उकळत असतात आणि ते व्यवस्थित उकळल्यानंतर मग त्याच्यामध्ये ते साखर टाकतात. तर साखर टाकल्यानंतर ते बेकिंग पावडर टाकतात हलकीशी. हां, बेकिंग पावडर टाकतात. बेकिंग पावडर नंतर तो उतरवतात. त्याच्यानंतर ते दूध टाकतात आणि त्याच्यानंतर दूध टाकल्यानंतर बेकिंग पावडरचं असल्यानंतर त्याच्यात तो रंग चेंज होतो. तो गुलाबी. पण त्याच्यामुळे अच्छा, गुलाबी होतो. हा, दूध फाटणं. हा, पण त्यांचं नाही फाटत आहे आणि ते कंटिन्यू ढवळत असतात ते. आणि त्याच्यात शेवटी टाकतात ते प्रॉपर असा हा उकळला ना बेकिंग पावडर, त्याच्यानंतर ते टाकल्यानंतर ते ढवळतात. तो जो चहापत्ती वगैरे आहे ते व्यवस्थित ढवळतात आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ते दूध टाकतात आणि मग ते उतरवतात आणि मग त्याच्यामध्ये ती लोक पिस्ता टाकतात. हो, दिसायला फार सुंदर दिसतो तो गुलाबी रंगाचा चहा. म्हणजे त्याला म्हणायला चहा म्हणायचा, पण ते बघूनच असं एवढं ते टेम्पटिंग दिसतं ना. हो, छानच दिसतो. गुलाबी हिरवा असा रंगांचा मस्त. चहापत्ती त्यांची वेगळी आहे, त्यांच्याकडे होणारी आहे. आपली जी आपण रेग्युलर कॉमन असतो ती कॉमन वापरतो ती नाहीये. आणि कावा पण हे त्यांच्याकडेच होणारं ते ग्रीन टीचं लीफ आहे ते त्यांच्याकडचंच आहे ते. आणि त्या कावा तो तिथे मग त्या 2 चहा त्यांच्याकडचे फार फेमस आहेत. म्हणजे काही म्हटलं की जर तुम्ही काश्मीरी साईडला गेला तर तो कावाचं जे लीफ आहे ते तिकडून घेऊन या. आपलं जे इथलं जे आपण कॉमन जे ग्रीन टी वापरतो, ज्यासाठी जे ग्रीन पत्ती जे वापरली जाते ग्रीन टी, ती पण ते वापरतात, पण त्यांची ती वेगळीच आहे. आणि तो जो चहा आहे त्याच्यामध्ये मात्र काही टाकलं जात नाही, ना दूध ना साखर ना काही. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही जसं म्हणजे केशर टाकलं जातं डेफिनेटली. आणखीन त्याला ते प्रॉपर उकळतात आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही एखाद वेळ साखर ॲड करू शकता किंवा डायरेक्टली तो पिऊ शकता, चांगला लागतो. त्याच्यानंतर व्हेरिएशन्समध्ये आपल्याकडे कसं ग्रीन टी मग लिंबू पिळणं असं किंवा हलकंसं मीठ टाकणं असं वगैरे.
पण त्याच्यामध्ये ह्या 2च प्रकार त्यांच्या साईडला आहे. बाकी बरोबर. आणि लडाख वगैरे साईडला अजून एक वेगळंच त्याचं हे असतं, ते लोणी हे करून असतो त्यांचा, खारा असतो आणि ना तो चहा, हो हो हो, म्हणजे ते त्याच्यात शुगर म्हणजे साखर नाही टाकत त्याच्यात, साखर नाही टाकत. पण ते त्यांच्या क्लायमेट, त्यांचं क्लायमेट. पण ते काकोड जाणे, त्याचं वर्णन ऐकून काय कधी वाटलं नाही असं लडाखला जाऊन तो चहा प्यावा, खरं सांगायचं तर. तेवढी टेस्ट डेव्हलप व्हायला फारच दिवस तिथे राहावं लागेल आपलं बरा. नाही, गोष्ट खरी आहे ते तर आहे. आणि आपल्या साऊथला तर प्रश्नच येते. साऊथला मेन म्हणजे ज्या बिया आहेत कॉफीच्या, त्यालाच जास्ती प्राधान्य आहे त्यांच्यामुळे. आपल्याकडे कुठे इथे कसं सहज कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा टपरीवर चहा जसा मिळतो तसं त्यांच्याकडे कॉफी, फिल्टर कॉफी जास्ती त्यांची प्रचलित आहे आणि तीच मेन आहे खरी. म्हणजे हे नेसकॅफे वगैरे ते सगळं नंतरचं आहे. अजून एक आहे उकाळा आणि केशर उकाळा वगैरे असे पण त्याच्यामध्ये काय काय फ्लेवर. हो, ऍक्च्युअली आपल्या गवती चहा आहे, म्हणजे आता लेमन ग्रास असं त्याला म्हटलं जातं ना, तर तो गवती चहा आपण पहिल्यापासून आपल्याकडे आपण वापरतोच. म्हणजे पूर्वी माझ्या मते जसा त्या डालडाच्या डब्यात ज्या कुंड्या असायच्या त्या गवती चहाच्या पण असायच्या, म्हणजे तुळस असायची, हे सगळं कॉमन होतं, एकत्रच असायचं त्यावेळी. तेव्हा तो गवती चहा जो काही इव्हन नॉर्मल आपल्या चहामध्ये आपण रेग्युलर चहा करू त्याच्यात सुद्धा गवती चहा बघा पण टाकला. पण नुसता ज्यांना म्हणतात ना की आम्हाला सूट करत नाही, म्हणजे म्हणतात ना की दूध सूट करत नाही किंवा काय, अशा वेळी मग तो नुसतं बिना दुधाचा नुसता गवती चहापत्ती पण नाही त्याच्यात टाकायची, नुसता तो उकळवायचा, साखर टाकायची आणि आलं आपण कुटून टाकायचं किंवा वेलची, तसंही चालतं. पण तो उकाळा आहे त्याच्यामध्ये दूध टाकलं जातं. म्हणजे ज्यांना हा चहा प्यायचा नाही, रेग्युलर चहा पावडरच्या ऐवजी गवती चहा, म्हणजे त्यांचं असं आहे की मला नाही पचत किंवा नाही आवडत किंवा ॲसिडिटी वगैरे, तो उकाळा अजूनही आपल्याकडे परेल लालबाग साईडला उकाळा मिळतो. कारण आपल्याकडे हा जो चहाचा प्रकार आहे माझ्या मते फक्त महाराष्ट्रीयन लोकांना जास्ती माहिती आणि तेच पितात उकाळा. बाकी कोणाला उकाळा हा माहितीच नाही. म्हणजे हा एक त्यातला माझ्या मते मी मुंबईच्या बाहेरही फार कुठे बघितलेलं नाही उकाळा हा प्रकार. उकाळा नाही, ते काही इथले जे असं सिग्नेचर हे आहे पियुष सारखं. बरोबर आहे, श्रीखंडात उरलेलं ते त्याची एवढी व्हेरिएशन्स ऐकलेली. पण उकाळा तो आपल्याला हर्बल टी मध्ये पण त्याला घेतलं जातं. उकाळाचा हर्बल टी, गवती चहा हे. आणि इव्हन तुम्ही हर्बल टी मध्ये आपला तो काढा वगैरे यायला थोडंसं जातं ते जे हे आहे ते. म्हणजे हे जे आहे हे जसं आपण म्हणतो ना की आपल्याला असा रेग्युलर चहा प्यायचाच नाही, मी बऱ्याच होते की आता मला नाहीच प्यायचंय, तर ह्या प्रकारे तुम्ही जर ग्रीन टी सारखाच त्याचा वापर झाला. कारण ॲक्च्युअल कसं आहे माहिती आहे का की सामान्य लोकांसाठी तसं पाहायला गेलं तर ग्रीन टी हे परवडणारं नाही खरं म्हणजे. बरोबर. त्यापेक्षा मग त्याला उकाळा घ्या किंवा जसं नॉर्मल आपण म्हणतो ना की बडीशेप, म्हणजे उकाळत्या पाण्यात बडीशेप घाला, त्याच्यामध्ये तुळशीची पानं घाला, आणखीन पुदिना, आणि ते प्रॉपर उकळा, ते प्या. कारण बडीशेपमध्ये एक हलकासा गोडवा आहे. हो, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं गोड टाकायची गरज नाहीये, ते तर अगदी डायजेशनसाठी खूप चांगलं आणि एक फ्रेशनेस. बडीशेप, दालचिनी सुद्धा, दालचिनीला पण गोड आणि दोघांचं हे आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही ते जर प्यायला तर सुद्धा इनफ आहे. म्हणजे तुम्हाला चहा प्यायची गरज नाहीये रेग्युलर, तुम्ही हे घेऊ शकता तरी सुद्धा तो आपल्याला तरी सुद्धा एक प्रकारचं एक फ्रेश वाटतं, असं तरतरी आल्यासारखी वाटतं. त्याच्यातही माहिती आहे का, बडीशेप सुद्धा तुम्ही जर हे करण्यापेक्षा म्हणजे ग्राइंड करण्यापेक्षा त्या मिक्सर करण्यापेक्षा ती जर कुटून घातली ना तर त्याचा स्वाद लागतो. आणि ती बडीशेप पण कच्ची, म्हणजे हिरवी छोटी बडीशेप, न भाजलेली कच्ची बडीशेप जी आपण, कच्ची बडीशेप, आणि तीच गोडसर असते. भाजलेली म्हणजे मग तुम्ही त्याला खूप फ्लेवर टाकून ते सगळं जातं, त्याच्यात मजा नाही पिवळ्या बडीशेप मध्ये. त्याच्यामुळे हा अशा प्रकारे म्हणजे ह्याला ऑल्टरनेट, म्हणजे तुम्हाला जर हा रेग्युलर चहा, म्हणजे आता आपण जसं म्हणतो की अरे चहामुळे हे होतं, पचत नाही किंवा पित्त होतं, भरपूर होतो, तर ज्यांना समजा असं आहे की बाबा ऑफिसमध्ये पण गेल्यावर मला चहा होतो, मग 2दा होतो, 3दा होतो, नाही जमत, मग ऑफिसमध्ये गेल्यावर आपण चहा का घेतो, कारण एक फ्रेश वातावरण, एवढा तास आपल्याला काम करायचं, मध्ये भूक लागू नये, तर तुम्ही मग त्यावेळी घरी तुम्ही अशा प्रकारचा हा चहा प्या आणि ऑफिसमध्ये जाऊन तो चहा प्या. म्हणजे दिवसातून 2दा चहा इनफ आहे. आणि खरं म्हणजे चहा हा खरं 2दा बेटर आहे,
आपल्या ह्याच्यासाठी स्वास्थ्यासाठी चहा वेळा हो खऱ्या चहाप्रेमींनी सांगावं याबद्दल त्यांना काय वाटतं. आणि काय आहे ना की ते आवडीने चहा पिणं किंवा म्हणतात ना तंद्रीत चहा पिणं. इवन आपल्याकडे कसं आहे ना की कुठल्या एखाद्या ऑफिसमध्ये किंवा कुठेही आपण जसं कसं म्हणजे छोट्या कंपनी म्हणा किंवा कुठेही म्हणा, एखादी कुठली पण एक चांगली बातमी असेल किंवा एखाद्याचं प्रोजेक्ट चांगलं काय झालं, मला चहा पार्टी, म्हणजे आपण म्हणतो ना की तिथपर्यंतच विचार करतो आणि तोही आनंदाने आपण तो चहा पित असतो. म्हणजे बस. आणि ती एक म्हणतात ना की ती मजा एक वेगळीच आहे आणि एक समाधान असतं आपण. आणि तो सुद्धा टपरीचा. असं नाही की तो चहा म्हणजे हॉटेलमधला किंवा स्टारबक्समधला असं काही नसतं. डिमांड इथपर्यंतच असतं. आणि त्याच्यातला एखादा जरी कोणी एखादा ॲब्सेंट राहिला आणि तो दुसऱ्या दिवशी आला की त्याला काय, अरे याने मला चहा पार्टी दिली, म्हणजे परत मग त्याच्यात सुद्धा तोही आनंदाने सांगतो की मला ह्याने चहा पार्टी दिली आम्हाला, म्हणजे जे काही त्यांचे फ्रेंड्स असेल, मग तुम्हीच केलंच. म्हणजे आपण तसं पाहायला गेलं तर तेवढ्यात सुद्धा किती समाधानी आहोत आणि आपण त्याच्यातून आनंद घेतो. म्हणजे चहामध्ये त्या चहातून सुद्धा आपण आनंद घेतो आणि तेवढ्यात आपण फारच छान. इंटिरियर फील्डमध्ये असल्यामुळे जसं म्हटलं मी बऱ्याच जणांकडे म्हणजे ऑफकोर्स चहाची ऑफर केली जाते, मी सगळ्यांकडे चहा पिते. आणि जसं मी माझ्या मुलालाही सांगून ठेवलं होतं की भले तू घरी दूध पितोस, नको बऱ्याच होतं ना की मुलं म्हटलं घरी दूध पितात, पण जेव्हा इव्हन पाहुण्यांकडे पण आपण कोणाकडे पाहुण्यांकडे गेले तर चहा घेतो का, तर हो म्हणायचं. कारण त्यांना तो त्रास आपण द्यायचा नाही. आपण याच्याकडे पाहुणे, मग ते कसं होतं की त्यांना त्यांची पण ऑड सिच्युएशन होते अकॉर्ड की अरे हे घेत नाही, मग आपण हे देऊ का, ते देऊ का, हे असं सगळं होतं. तर तसं नाही करायचं. कारण शेवटी तो थोडासा आणि एकदा पिल्याने काही होत नाही. चहा घेता का, हो म्हणायचं आणि चहा प्यायचा.